हे हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? वेलकम टू माय चॅनल. प्रिया हो या चॅनल मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आजचा विषय हा मोटिवेशन वरती आहे पूर्ण. तर तुम्हाला यश मिळवायचंय, बरोबर आहे, यश मिळवायचे. पण आपल्याला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं किंवा काही गोष्टी अशा असतात, निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह वाईब्स, निगेटिव्ह विचार असणं मानणारी लोक किंवा आपल्याला आपल्या मोटिव्ह पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी कोणीही येत नाही. पण काही नावं ठेवणारी अशी सो कॉल माणसं या जगामध्ये असतात बरं का. तर मला सगळ्यांना जे काही आता जे युट्यूब वरती काम करायला आहेत महिलांना, ते एकदम उत्तम काम करायला लागलेत. मला त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करायचंय की त्यांनी कुणाचा विचार न करता फक्त आपला आणि आपल्या फॅमिलीचा आणि जे काही गोष्टी करायला आहेत त्यांना माहिती आहे की त्या काही चुकीचं करत नाहीयेत. तर मग मला या सगळ्यांना म्हणायचंय की तुम्ही एकदम छान काम करताय युट्यूब वरती येऊन, महिला वर्गांनी पहिली तर. आणि यश मिळवायचंय ना, युट्यूब वर काय मिळतंय हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आता. तर मग कुणाला लाजायची किंवा भ्यायची काही गरज नाहीये. चला मग कामाला लागा आणि आपली नवीन सुरुवात करा आणि युट्यूब वरती यश मिळवा आणि भरभरून आपल्या महाराष्ट्राला मोठं करा. यावरती जी काम करायची जी संधी आपण सोडली नाही सगळ्या महिलांनी, ती एकदम छान आहे. कारण लोक ही नावं ठेवायला असतात फक्त, आणि तिथे ना त्यांचं काम एकदम उत्तम पद्धतीनं करतायत. त्यामुळं ते त्यांना करू द्या, बिनधास्त करू द्या. आपण आपल्याला यश मिळवायचं ना, तर आपण आपलं काम एकदम छान आणि एकदम परफेक्ट करायचंय. आणि मला वाटतं की कुणालाही लाजायची किंवा काहीही गरज नाहीये. मला वाटतं की अजून महिलांनी युट्यूबचं चॅनेल खोलून त्यामध्ये काम केलं पाहिजे आणि त्याचा खरंच चांगला फायदा होईल नक्की पुढे जाऊन. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि यामध्ये सांगण्याचं काम म्हणजे की बऱ्याच महिला ह्या ना की काही गोष्टींना घाबरतात आणि भितात की लोक काय म्हणतील म्हणून, आपल्याला लोक काय म्हणतील, लोकांचा विचार करतात, बऱ्यापैकी नावं ठेवतात, मागे बोलतात, असं तसं बोलतात का नाही. त्या गोष्टींकडे लक्ष खरंच देऊ नका, कारण लोक आपल्याला अजिबात अजिबात काहीही मदत करायला येत नाहीत. ज्या वेळेस एखादा आपल्या घरामध्ये काही अशी एक वाईट घटना घडती किंवा आपल्याला खूप गरज आहे एखाद्या गोष्टीची, तर लोक आपल्याला विचारत सुद्धा नाहीत बरं का. पण ज्या वेळेस आपण खुश असतो, आनंदी असतो, आपल्याकडे सगळं काही असतं, त्यावेळेस मात्र सगळी गोड बोलायला येतात. पण आपण ज्या वेळेस आपल्याला खरी गरज असते कुणाची तरी, त्यावेळेस कोणी येत नाही मदतीला. सगळी लांबणं लांबणं पळतात, मग गोड बोलायला सुद्धा कोणी येत नाही, लांबनच पळतात. त्यामुळे मला सगळ्या महिलांना सांगायचंय की कुणाचाही न विचार करता आपल्या फॅमिली मधले आपले वडील असो, पती असो, भाऊ असो, कुणाशी चर्चा करून त्यांना त्यांना तर माहितीच आहे युट्यूब मधून काय मिळतं. त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा समजावून. आणि तुम्ही पण तुमचं युट्यूब चॅनल चालू करा आणि युट्यूब वरती मस्त व्हिडिओ टाका आणि जेणेकरून लोकांना चांगली माहिती मिळेल. आपल्याला काही आपल्याला माहिती आहे ना, आपण काही चुकीचं तर यामध्ये सांगत नाही किंवा चुकीचं वागत नाही किंवा चुकीचं शिकवत नाही कुणाला. तर आपल्याला माहिती आहे आपण चांगलं काम करतोय, तर मग घाबरायची काही कारणच नाही ना. त्यामुळे मला सगळ्या महिलां जे युट्यूब मध्ये आहेत सध्या महिला, त्यांचं अभिनंदन करायचंय. आणि ज्यांना युट्यूब मध्ये यायची इच्छा आहे त्यांनी खरंच बिनधास्त युट्यूब चालू करा आणि ही जर्नी चालू करा. तुम्हाला बघा नक्की चांगला अनुभव येईल आणि चांगल्या गोष्टी आपण पुढे नेतोय, त्यामुळे कुणाला काही घाबरायची गरज नाही. तर आपल्या मराठी ताईला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जाण्यासाठी थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे, मला तरी असं वाटतं. त्यामुळे आणि महाराष्ट्रातली वाईट लोकांचा विषय सोडून द्या, पण महाराष्ट्रात चांगली लोक पण आहेत, हे मला नक्की माहिती आहे. आणि चांगली लोक चांगल्या माणसाला नक्कीच सबस्क्राईब करतील. धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा.